मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानं अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे। इथली अनेक लोक बेघर झाली आहेत। अनेक गावं पाण्याखाली गेल्यानं शेती, घरं, स्वप्न आणि भविष्य सगळंच वाहून गेल्याचं विदारक चित्र आहे। त्यामुळे मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढे यावं असं आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय। कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात अन्नधान्यासह इतर जीवनावश्यक तसंच दैनंदिन वापरासाठीच्या वस्तू जमा करण्यात येत आहेत। मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून गहू, तांदूळ, डाळी, पोहे, कडधान्य, तेल, साखर, चहा पावडर, मीठ, मसाले पाठवण्यात येणार आहेत। त्याबरोबरच प्रथमोपचार साहित्य, विविध प्रकारची औषधं, पाण्याच्या बाटल्या, कपडे, बेडशीट, ब्लँकेट, चटई, रेनकोट, टॉवेल, शालेय साहित्य, बिस्किटं, साबण, टूथब्रश, टूथपेस्ट यासारख्या वस्तू संकलित करण्यात येत आहेत। कोल्हापूरकरांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय। कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आज 24 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत मदत जमा करण्यात येणार असून 29 सप्टेंबरला संकलित झालेलं मदत साहित्य ट्रकद्वारे मराठवाड्याकडे पाठवण्यात येणार आहे। आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूरकरांनी मदतीचा ओघ सुरू केला असल्याचं काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय पवार वाईकर यांनी सांगितलं। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने अनेक गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूरकरांना एक आवाहन केलेलं आहे। मदतीचं जीवनावश्यक वस्तू गोळा करून त्या मराठवाड्याकडे पाठवण्यात येणार आहेत। त्यानिमित्त आज दिनांक 24 पासून दिनांक 28 पर्यंत ही मदत स्वीकारली जाणार आहे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आणि त्यानंतर 29 तारखेला ही संपूर्ण मदत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमधून मराठवाड्याकडे पाठवण्यात येईल। कोल्हापूरकरांनी 2019 आणि 2021 मध्ये महापुरानं झालेली वाताहत अनुभवली आहे। त्यावेळी कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी देशभरातून मदतीचे हात पुढे आले होते। आता कोल्हापूरकरांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना यथाशक्ती मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे।